नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा टॉपिक आहे की न्यूबॉर्न बेबीसाठी आपल्याकडे कोणत्या वस्तू असायला हव्यात ज्या की मॅन्डेटरीज आहेत। तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या माझ्याकडे आहेत आणि मी ज्या सगळ्या गोळा केल्या जेव्हा मला बेबी झाला, तर त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यामधली फर्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे ही फीडिंग पिलो असणं खूप मस्ट आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही डिलेवरी होते तुमची, त्याच्यानंतर बेबीला घेण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतो, आपल्याला प्रॉपर पोझिशन वगैरे माहीत नसते, तर ही पिलो आपल्याला खूप उपयोगाला पडते। जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला ह्याची लिंक प्रोव्हाइड करेल। तर ही फीडिंग पिलो खूप यूजफुल राहते। त्याच्यानंतर आहे की एक नेक पिलो असायलाच हवी तुमच्याकडे। म्हणजे कसं असतं, लहान बेबी असताना तो असं डोकं करतो, मग त्या डोक्याला प्रॉपर शेप म्हणजे प्रॉपर ठेवण्यासाठी पिलो खूप यूजफुल ठरते, तर ती तुमच्याकडे असायला हवी। त्यानंतर आहे ही ड्राय शीट। म्हणजे काय होतं की लहान बेबी असतं ते सू करतं सारखं, मग ते काय होतं की आपण त्याच्या खाली जे अंतरले ते सगळं ओलं होतं, त्यामुळे ही ड्राय शीट असणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। म्हणजे ह्याच्यामधून जरी बेबीने सू केली तरी खाली तुम्ही जे ठेवाल ते काहीही ओलं होत नाही, तर त्याच्यासाठी ही अशा ड्राय शीट तुमच्याकडे 2 असणं तरी मस्ट आहे। आणि हेही तुम्हाला हवं असेल तर मला लिंक सांगा, मी तुम्हाला शेअर करेन नक्की। त्यानंतर बाळासाठी एक छोटंसं ब्लँकेट, जे की खूप सॉफ्ट असावं, रफ नसावं, तर ते तुम्ही घेताना काळजी करून घ्या आणि व्यवस्थित प्रॉपर जे सॉफ्ट असेल ना तसं, हे मी माझ्या बाळासाठी घेतलेलं आहे। त्यानंतरची जी गोष्ट आहे लंगोट। मग बाळाला मी ही फर्स्ट क्रायमधून ऑर्डर केलेली आपली सुपर बॉटम्सची लंगोट आहे, आणि ह्याच्यामध्ये म्हणजे बाळाला म्हणजे 3 ते 4 तास ड्राय राहू शकतं, अशी ही आहे। आणि मी हे ऑर्डर केलं होतं, तुम्हाला हवं असेल तर हेही सांगा, याचीही लिंक मी तुम्हाला देईन। त्यानंतर आपलं नॉर्मल, त्यानंतर लहान बाळांना थंडी लगेच लागते, त्यामुळे बाळांच्या हातामध्ये हे हातमोजे आणि हे पायमोजे असणं गरजेचं आहे, कारण काही लहान मुलांना जन्मतात खूप सारे मोठे नखं असतात, मग त्या पाया तोंडाला वगैरे स्क्रॅचेस करतात स्वतःच्याच हाताने, त्यामुळे हे असेल तर ते खूप युजफुल ठरतं आणि त्यांना थंडीही लागत नाही, त्यामुळे हेही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आहे स्वेटर, जो मी माझ्या बाळासाठी घेतला आहे, कारण की लहान मुलांना थंडी लागते, थोडी उभेची गरज असते, म्हणून मी हा स्वेटर घेतला आहे, तुम्हीही घ्या। त्याच्यानंतर हे नॉर्मल लंगोट हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते, हेही तुम्हाला असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर असे छोटेसे 1-2 रुमाल, म्हणजे लहान बाळ वोमेट करतं किंवा तोंडातून पाणी बाहेर काढतं किंवा असं मेडिसिन्स देताना ते तोंडातून बाहेर काढतात, तर त्याच्यासाठी हे रुमाल असणं खूप गरजेचं आहे। तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। या बेसिक गोष्टी आहेत ज्या न्यू मॉमसाठी त्यांच्याकडे असायलाच हव्यात। ओके, चला तर आपण भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ओके, बाय।